नमस्कार, मी राणिका स्लिवाल. आपण पाहताय डिजिटल अहिल्यानगर. अहिल्यानगरमध्ये श्री ऋषभ संभव जीन जैन श्वेतांबर संघ जैन मंदिर ट्रस्टचा भूखंड हडप करत मंदिर प्रवचन स्थळ पाडून त्या ठिकाणी राजकीय पक्षाचे कार्यालय थाटल्याचा आरोप उभाटाचे किरण काळे यांनी केलाय. त्यामुळे हा विषय राज्यभर गाजलाय. संदर्भात या जागेचे ट्रस्टी सुभाष मुथा आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी आज जिल्हा पोलीस अधीक्षकांना निवेदन देऊन किरण काळेंनी केलेल्या आरोपांवर खंडन करत त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी केली आहे. किरण काळे, उबाठाचे किरण काळे व मनोज गुंदेचा यांनी गेल्या 8 दिवसापूर्वी 10 दिवसापूर्वी संस्थेच्या जैन ट्रस्टच्या संस्थेच्या मालकीची स्टेशन रोड येथे असलेल्या हुंडेकरी चाळ या ठिकाणी मंदिर आहे आणि ते मंदिर पाडून आमच्या धार्मिक भावना दुखवल्या अशा पद्धतीचा आरोप करून त्यांनी कोतवाली पोलीस स्टेशनला अर्ज दिला. तर ह्या ट्रस्टी अध्यक्ष व ट्रस्टीवर फौजदारी गुन्हा दाखल करून त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करावी असा त्यांनी खोटा तक्रारी अर्ज दिला. त्यांनी तो अर्ज दिल्यानंतर आम्हाला सदरची जागा जी आहे 20 जानेवारी 1975 रोजी श्रीमती मंगूबाई होरा यांनी ती जागा ट्रस्टला बक्षीस दिलेली आहे आणि बक्षीस देतेवेळी त्यामध्ये तिच्याकडे असलेलं सोनं नाणं भांडे कुंडे जे काय असेल ते सगळं त्या बक्षीस पत्रामध्ये तिने लिहिलेलं आहे आणि त्याच्याकडे जे जे होतं त्याच्या जागेत ते संपूर्ण त्यांनी जागेचं लिहिलेलं आहे. तिथं तिने कुठेही मंदिर आहे असं सन 1975 सालच्या पत्रामध्ये कुठेही लिहिलेलं नाही. ॲक्च्युली पाहिलं तर वास्तविक पाहता त्या ठिकाणी कुठलंही जैन मंदिर किंवा कुठलंही मंदिर नव्हतं व नाही. अशी खरी परिस्थिती असताना स्वतःची राजकीय पोळी भाजण्यासाठी मी कोणीतरी आहे हे दाखवण्यासाठी त्या ठिकाणी त्यांनी मंदिर आहे आणि मंदिर पाडलं आणि हिंदूच्या धार्मिक भावना दुखवल्या हे खोटे नाटे आरोप करायला सुरुवात केली. तर त्या आरोपाचं आम्ही खंडन करतो. ते आरोप मी सगळे फेटाळून लावतो. जर मंदिरच जर नव्हतं तर पाडायचा आणि याचा काही एक संबंध त्या ठिकाणी येत नाही. पण आता या संदर्भात त्यांनी सुप्रिया सुळेंची देखील भेट घेतली आहे. धंगेकर सुद्धा यामध्ये आता त्यांनी उडी मारली आहे. निलेश लंके देखील यात लक्ष घालतायत. तुम्ही केलेले आरोप खोटे आहेत असं त्यांचं म्हणणं आहे. मात्र ते देखील म्हणतात की तुम्ही जे आरोप करतायत ते खोटं आहे. आता नेमकं यात किती तथ्य आहे? आता तुम्ही विचारल्याप्रमाणे पुण्याहून आलेले दंगेकर, खासदार निलेश लंके, किरण काळे आणि मनोज गुंदेचा यांनी अजून जे वेगळ्या प्रकारचे जे आरोप केले की त्यांचं म्हणणं आहे की सदर ट्रस्टची जी जागा आहे ती जागा तुम्ही विकली, त्याचं तुम्ही खरेदी खत करून दिलं, जागा ती दुसऱ्याने बळकावली असा त्यांचा आरोप होता. परंतु ज्या वेळेला मी पहिल्या दिवशी प्रेस कॉन्फरन्स घेतली त्यामध्ये वर्तमानपत्रात आणि मीडियाला माहिती दिली होती की सदरू जागा आम्ही कोणालाही साठेखत करून दिली नाही किंवा कोणालाही खरेदी खत करून दिली नाही. सदरू जागा आजही आत्ता ह्या क्षणालाही ट्रस्टच्या मालकीचीच आहे. त्यामुळे त्यांनी केलेले आरोप हे खोटे. मी कागद पुरावेनिशी दाखवायला तयार आहे. सुप्रिया सुळेंनी तर आता मुख्यमंत्र्यांकडे मागणी केली की या सगळ्याची सखोल चौकशी करावी. असे राजकारणी लोकांचं कामच असतं. कोणी आपल्याकडे आता मी बी जर उद्या निवेदन घेऊन गेलो ना तर ते माझी बाजू ऐकून घेतील. मी सांगते मी CM-ला बोलतील. ते राजकीय पुढाऱ्याचं काम असतं. त्यांना कारण काय असतं की त्यांना एक साईड माहीत असते, त्यांना दुसरी बाजू माहीत नसती. त्यामुळे त्याला मी महत्त्व देत नाही तितकं त्याच्यात काही तथ्य नाही. आज तुम्ही निवेदन दिलंय, काय मागणी केली? आम्ही मागणी केली की आमच्या विरुद्ध जे खोटा अर्ज जो कोतवाली पोलीस स्टेशनला दिलेला आहे तर त्या ठिकाणी मंदिर पाडून धार्मिक भावना ज्या दुखवल्या त्या संदर्भात मी अर्ज दिलेला आहे आणि त्या अर्जात दिले की खोटा अर्ज देणाऱ्यावर याची सखोल चौकशी व्हावी आणि खोटा अर्ज देणाऱ्यावर कायदेशीर कारवाई व्हावी अशी आमची मागणी आहे. त्यांनी मुंबईला काल प्रेस कॉन्फरन्सला किंवा TV-ला किंवा केबलला कशा तरी मुलाखत दिली. आमच्या जैन संघाचे ट्रस्टी व सकल जैन संघाची परवाच्या दिवशी रात्री कापड बाजार जैन मंदिर या ठिकाणी मीटिंग झाली आणि ही जी संस्थेवर जी चिखलफेक चालली आहे, संस्थेची जी बदनामी चालली आहे
ही कुठेतरी थांबवायला पाहिजे, ही खोटी बदनामी करणाऱ्यावर काहीतरी केलं पाहिजे म्हणून जी मिटिंग झाली, तर ती मिटिंग झाली तर त्यांनी त्या मिटिंगमध्ये असं झालं असं त्यांनी जाहीर केलं की सदरू मिटिंग झाल्यानंतर त्यांना काही लोकांनी दमदाटी दिली, तर तुम्ही जर काय पुढे कारवाई केली तर याद राखा, वास्तविक पाहता दमदाटी कोणी आम्हाला केली नाही. मी काय इतका दूध खोळा आहे का की मी जर तुमच्या विरुद्ध जर DSP ऑफिसला तक्रारी अर्ज द्यायला येऊ शकतो, तर माझ्या विरुद्ध मला जर कोणी जर तक्रार मला त्रास दिला किंवा कोणी जर दमदाटी केली तर मी त्याच्या विरुद्ध काय तक्रार करू शकत नाही का? आता काय झालंय, त्यांचा समज असा झालाय की जैन समाज हा शोषक आहे, जैन समाज हा गरीब आहे, जैन समाज हा शांत आहे. ही गोष्ट खरी आहे, परंतु नाइलाजाने जर आली अंगावर तर घेतली शिंगावर, ह्या उद्देशाने सुद्धा आम्ही तयार आहे. कोणी अंगावर जर आलं तर त्याला शिंगावर घ्यायची बी आमची तयारी, असं त्यांनी जो आरोप केलाय, तो आरोप सुद्धा त्यांनी जो केलेला आहे तो बिनबुडाचा खोटा व जनतेमध्ये गैरसमज पसरवणार आहे. 32 ते 33 वर्षापासून या ट्रस्टचा अध्यक्ष आहे आणि गेल्या 41 वर्षापासून या ट्रस्टचा ट्रस्टी आहे. आजपर्यंत आमच्या ट्रस्टमध्ये कुठल्याही प्रकारचा गैरव्यवहार गैरकारभार कधी झालेला नाही. मी व माझ्या सोबत असलेले ट्रस्टी मंडळ एक मुखाने एक दिलाने सगळं काम करतात आणि मी माझ्याबरोबर असणाऱ्या ट्रस्टी मंडळाचा पूर्ण विश्वास आहे आणि समाजाचाही माझ्यावर पूर्ण विश्वास आहे. आज दुपारी मी 4 वाजता त्या जागेमध्ये असणारे सर्व भाडेकरी यांना बोलवतोय, त्यांच्याशी चर्चा करून सदरू जागा ही मंदिराला व्हील पत्राने ट्रस्टला मिळालेली असून ती धार्मिक कामासाठी आम्हाला पाहिजे आहे, तर तुम्ही भाडेकऱ्यांची सर्व जागा खाली करून ट्रस्टच्या ताब्यात द्यावी अशी मी त्यांना विनंती आज दुपारी 4 वाजता करणार आहे. तो जो काय रिझल्ट येईल तो पुन्हा मी मीडियावाल्याला सगळ्याला बोलवून पत्रकार लोकांना बोलवून काय निर्णय झाला हा मी तुम्हाला कळवल निश्चितच. आणि माझी अजून एक काही विनंती आहे की काही लोक पुढे आलेले निवडणुका आणि मी स्वतः काहीतरी आहे असं दाखवण्याचं जे अस्तित्व करतात, वास्तविक पाहिलं ते आजपर्यंत जे काही चाललंय हे शांततेने न्याय मार्गाने चाललंय. पण काही लोकांनी जे काल मीडियामध्ये जे आक्रमक भाषण केलं, तर जर नाही कब्जा जर भेटला तर आम्ही स्वतः जाऊन त्या ठिकाणी तो कब्जा घेऊ, कुलूप तोडू, काय केस झाली तर आम्ही आमच्या अंगावर घेऊ. वास्तविक पाहिलं तर काही तुमची तशी करायची शांततेने मार्गाने जे चाललेलं आहे ते चाललं असताना कुठेही ढवळाढवळ करायचं तुमचं काही कारण नाही. तुम्ही काय मंदिरच्या ट्रस्टचे मेंबर नाही किंवा ट्रस्टच्या मंदिरशी तुमचा कधीही संबंध नाही, त्यामुळे तुम्ही कशाला ढवळाढवळ करता की मी जाऊन कब्जा घेईल, कुलूप तोडील आणि हे करील. ही जी वाक्य ही जी तुमची भाषा आहे ही दादागिरीची आणि गुंडगिरीची जी भाषा आहे ही नसावी असं मला वाटतं.